ट्रस्टच्या वतीनं 350 इस्लामिक लेखकांना लिहिलेले पुस्तक आहेत। यामध्ये समज गैरसमज त्या सर्व पुस्तकामधून दूर करण्याचा प्रयत्न लेखकांना केलेला आहे। पवित्र इस्लाम अंतकवादी इस्लाम कुराण नमाजबद्दल आणि जे काही लोकांमध्ये शंका कुशंका आहेत त्या शंका कुशंका हे पुस्तक वाचल्यानंतर इस्लामिक समाजाबद्दलच्या शंका दूर होतील आणि आपल्याला नसलेलं ज्ञान पूर्ण आपल्याला ज्ञान मिळेल। यासाठी हे पुस्तक घेऊन वाचन करावं असं त्या मित्र कंपनीला विनंती करतो। ये यार वो अलग है, एक मिनट शेड के सर और महाराष्ट्रभर दौरा असते दरवर्षी अहमदपूरमध्ये येते आणि तुम्हाला हां सर आणि इस्लाममध्ये ते बी इस्लाममध्ये समाज गैरसमज आहे। तर आम्ही मराठी 350 विषय त्याच्यावर माहिती दिलेली आहे। आम्ही फक्त पसरत गैरसमज आहे। आपण तर असं म्हणतो की ह्यांनी असं बोलले तसं बोलले, खरं बोलले खोटं बोलले, खरं काय आहे ती तर माहिती व्हायला पाहिजे ना। आपण खोटं बोलले म्हणून खरं काय आहे वो आज सर आ गया मुझे तुम्हारा जिलानी भाई पीछे हाँ ना अली मागे नहीं ये ना फिर किसी ने पैगंबर के ऊपर ही है। हाँ मोहम्मद स्पेशल पुस्तक महाराजांना असं म्हणतात प्रश्न सानी पुस्तक इस्लामिक मराठी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी पुस्तकाचा स्टॉल फिरता स्टॉल आहे। गेल्या वर्षी याच दिवसामध्ये नागपूरमध्ये आला होता, त्यावेळेस आम्ही स्टॉलला भेट दिली होती। त्यावेळेस पुस्तक भरपूर खरेदी केली होती। खरं तर काय असतं सत्प्रवृत्ती पाठीमागे राहिल्या की वाईट प्रवृत्ती पुढे येतात आणि आपल्या मनावर काहीतरी ते कोरून जातात। त्याच्यामुळं इस्लामिक तत्त्वज्ञान हे सोन्यासारखं तत्त्वज्ञान आहे, परंतु ते झाकले माने सगळं झाकून जातं। आम आदमीपर्यंत ते पोचलं नाही आणि आम आदमीपर्यंत पोचवण्याचं काम हे इस्लामिक ट्रस्टच्या पुस्तकाच्या माध्यमातून केलं जातं। कसं असतं दोन पिकामध्ये फट असते, या फटीमध्ये आपण जर काही पेरलं नाही तर तिथं तण उगवतं। तसंच माणसाच्या मनाचं सुद्धा असतं। माणसाला सतत चांगले सुविचार चांगले संस्कार दिले गेले पाहिजेत। चांगले संस्कार देण्याचं माध्यम कोणतं असेल तरी ग्रंथ असतं, पण यामध्ये पद्धतीने आपण नाही गेल्यामुळे काय होतं माहिती आहे का, वाईट आपल्या समोर येतं आणि लोक त्या वाईटालाच काय करतात खरं समजून चालतात। त्याला की गोबेलचं तंत्रज्ञान असं म्हणतात आपण। इस्लाम म्हणजे आपलं काय लक्षात येतं अहो इकडं आतंकवाद झाला, तिथं खून खराबी झाली, हे खराबी झाली असं दाखवलं जातं। परंतु इस्लामचा अर्थच आहे की अमन शांती, अमन शांतीप्रमाणे आपण चांगल्या बाजू समाजापुढे आणत नाही। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, चांगलं असून सुद्धा झाकलं जातं। म्हणून या इस्लामिक ट्रस्टच्या मी फार फार धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही चळवळ चालू करताय।
त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय. आज अहमदपुर शहर में जमात इस्लामी हिंद की जानिब से इस्लामिक पब्लिकेशन ट्रस्ट के ज़रिए से जो किताबें छापी जाती हैं मराठी में इसलिए छापी जाती हैं कि दिगर मज़हब के लोगों को पढ़ने में आता नहीं हो, समझने में आता नहीं हो, इस्लाम के ताल्लुक़ से जो गलत फहमियाँ और लोगों के दिगर मज़हब के लोगों में जो फैली हुई हैं उसे दूर किया जाए। इस कोशिश के तहत ये मोबाइल वैन जो ऑल ओवर महाराष्ट्र में हर दिन फिरते रहती है और 6 महीने 1 साल के बाद हर 6 महीने 1 साल के बाद अहमदपुर में भी आती है। इससे मेरी अपील है दिगर मज़ाहिब के लोगों से कि वो इस स्टॉल को विज़िट करें और यहाँ से इस्लाम के ताल्लुक़ से जो किताबें वो आसानी से समझ सकते हैं वो ख़रीद के अपने दिलो दिमाग में जो इस्लाम के ताल्लुक़ से गलत फहमियाँ हैं वो दूर करें। यही अपील मैं करता हूँ। आज वाकई लोगों से अपील है कि वो ज़्यादा से ज़्यादा इस स्टॉल को विज़िट करें और यहाँ से किताबें ख़रीद के इस्लाम के ताल्लुक़ से जो गलत फहमियाँ हैं वो दूर करें। मराठी पब्लिकेशन ट्रस्टच्या माध्यमातून हा या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल आपल्या अहमदपूर नगरीमध्ये आलेला आहे। इस्लाम संदर्भातले जे गैरसमज असते ते धुवून काढण्याचं काम इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रभर होत आहे। समस्त मराठी भाषिकांना इस्लाम धर्म कळावा, इस्लाम धर्माची जीवनतत्वे कळावीत, मूल्ये कळावीत आणि जे काही संभ्रम काही लोकांच्याकडून मुद्दाम पसरवले जात आहेत इस्लामबद्दलचे ते संभ्रम दूर व्हावेत आणि सर्वांना धर्मातल्या चांगल्या गोष्टी शिकता याव्यात याच्यासाठी इस्लामिक पब्लिकेशन ट्रस्ट जे काम करते त्या कामाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत एक अहमदपूरचा नागरिक म्हणून। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण समस्त मराठी भाषिकांपर्यंत पोहोचून हा इस्लामचा चांगला संदेश आपल्या माध्यमातून द्यावा ही आपल्याला सदिच्छा। ते इस्लामिक पब्लिक ट्रस्ट मोबाईल व्हॅन अहमदपुरात आला आहे आणि या व्हॅनचा संदेश असा आहे की आमचे संतचा संदेश असा होता, विश्वचे हे माझे घर आहे। तोच संदेश आमच्या नबीचा पण होता आणि अहमदपूर येथे या स्टॉलवर सर्व अहमदपूरवासियांनी जास्तीत जास्त पुस्तकं खरेदी करावी आणि मुस्लिम समाजाबद्दलचा जो गैरसमज आहे हे डोक्यातून थोडं बाहेर काढावं आणि हे जर पुस्तक वाचलं तरच हे होईल। काही मुठभर लोकांच्या डोक्यामध्ये वा मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज आहे आणि मुस्लिम समाज हा शांतीचा संदेश देणारा समाज आहे आणि नक्कीच हे जर पुस्तकं वाचले तर तो डोक्यातून गैरसमज बाहेर निघेल आणि जवळपास 350 विषयावर मराठी भाषेत सर्वच पुस्तकं आहेत। तरी अहमदपूरवासियांनी जास्तीत जास्त पुस्तकं खरेदी करावी आणि वाचावी हा आमचा संदेश आहे। जय जाऊ। आवाज बहुजनांचा।